काँग्रेसकडून निरुपम यांच्या घरासमोर फलकबाजी केलेली पाहायला मिळते। लोखंडवालातील निरुपम यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले। काँग्रेसकडून निरुपम यांच्या घरासमोर फलकबाजी केलेली पाहायला मिळते। लोखंडवालातील निरुपम यांच्या घरासमोर ही फलकबाजी करण्यात आली आहे। काँग्रेसकडून ही फलकबाजी करण्यात आली आहे। निरुपम यांच्या राजीनाम्यानंतर त्यानंतर काँग्रेसकडून करण्यात आलेल्या निलंबनानंतर काँग्रेस आक्रमक पाहायला मिळते। निरुपम यांच्या घरासमोर फलकबाजी केलेली पाहायला मिळते। लोखंडवालातील निरुपम यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। काँग्रेसकडून निरुपम यांच्या घरासमोर फलकबाजी केलेली पाहायला मिळते। लोखंडवालातील निरुपम यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। निरुपम यांनी काँग्रेसला रामराम ठोकला, राजीनामा दिला। त्यानंतर काँग्रेसकडून सुद्धा निलंबनाची कारवाई ही करण्यात आली होती। निरुपम यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत। निरुपम यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी फलक लावले। आपले प्रतिनिधी महेंद्र आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, निरुपम यांच्या घरासमोर फलकबाजी केलेली पाहायला मिळते। काँग्रेसकडून ही फलकबाजी केलेली पाहायला मिळते। नेमका फलकावर काय लिहिण्यात आलेलं आहे, कशा प्रकारचा आशय या प्रकारे लिहिण्यात आलाय? नीलम, दोन दिवसापूर्वी काँग्रेस पक्षातून निरुपम यांची हकालपट्टी केल्यानंतर काल संध्याकाळी हे जे बॅनर आहे ते मुंबई युथ काँग्रेसच्या वतीने लावण्यात आले होते आणि त्यात निरुपमांचा निषेध करत ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आभार मानले, धन्यवाद मानलेत की त्यांनी संजय निरुपम यांची हकालपट्टी केली आहे। दरम्यान संजय निरुपम यांनी काँग्रेसच्या काही नेत्यांवरती काल पत्रकार परिषद घेत काँग्रेससह जे ज्येष्ठ नेते आहेत आणि काही स्थानिक आमदार आहेत त्यांच्यावरती त्यांनी आरोप केले होते, काही व्यक्तिगत टीकाही केली होती। त्यानंतर काल बलदेव खोसा यांनी त्यांची पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं। मात्र काँग्रेस मध्ये राहूनच त्यांनी पक्षश्रेष्ठींबद्दल जी विधानं केली होती आणि ती पक्षांतर्गत असताना चुकीची होती आणि ते वाईट दुःख आहे त्या गोष्टीचं, असं या युथ काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं होतं। आणि त्याचाच निषेध म्हणून निरुपम यांच्या घराबाहेर अंधेरी वेस्ट पश्चिम ते बेवर्ली हिल्स त्यांच्या घराबाहेर ही जी बॅनरबाजी करण्यात आली होती। नीलम, आता जे निरुपम समर्थक आहेत यावरती काही उत्तर देऊ शकतात का, किंवा निरुपम यावरती पत्रकार परिषद घेऊन यावरती काय भाष्य करू शकतात का? निरुपम हे सध्या या गोष्टीवर काही बोलण्याचा तयार नाही आहेत, कारण निरुपम हे आता पुढचं यांचं पाऊल काय असेल, कोणत्या पक्षात जाणार आहेत त्या संदर्भात त्यांची रणनीती चालू आहे। त्यामुळे काँग्रेस हा त्यांच्यासाठी विषय संपला आहे। त्यांनी कालच सांगितलं होतं की काँग्रेस आता संपली आहे। काँग्रेस बरोबर त्यांनी शिवसेना पक्षाच्या किंवा राष्ट्रवादी पक्ष यांच्यावर टीका केली होती आणि माझ्यासाठी हा विषय संपलाय आणि काँग्रेस इथे संपली आहे। त्यामुळे माझा विचार पुढे किंवा माझं पाऊल पुढे काय असेल ते मी येत्या काही दिवसामध्ये 9 तारखेला स्पष्ट करीन, असंही त्यांनी सांगितलं होतं। नीलम, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।